यावर्षी जगातील तब्बल 4% जास्त लोकसंख्येवर मृत्यूची टांगती तलवार आहे. मी स्नेहिल शिवाजी आणि तुम्ही पाहताय साम मराठी. पहाटेपासून रात्रीपर्यंत ऊन उकाडा, घाम आणि अंगावर येणारी उष्णतेची झळ कमी होण्याचं अद्याप नाव घेत नाही. कारण ही फक्त भारताची समस्या नाही, तर संपूर्ण जगाचं तापमान असामान्यरित्या आता वाढतंय. आणि यामागचं सर्वात मोठं कारण आहे मेगा अल निनो. होय, मेगा अल निनो. याच अल निनोमुळे 1877 मध्ये जगातील लोकसंख्येच्या 4% अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. आणि जवळपास 150 वर्षांनी आज 2026 मध्ये तसंच धोकादायक वातावरण पुन्हा तयार होताना दिसतंय. प्रशांत महासागरामध्ये तापमान प्रचंड वाढलंय. जवळपास 8046 किलोमीटर लांबीची उष्णतेची लाट या ठिकाणी तयार झाली आहे आणि तिचा परिणाम थेट कॅलिफोर्नियापर्यंत जाणवू लागलाय. समुद्री जीवसृष्टी संकटात आहे. होय, या तापमान वाढीचे परिणाम जगभर गंभीर होत आहेत. मान्सून हा कमी जास्त होऊ शकतो. काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, तर काही ठिकाणी भीषण असा दुष्काळ पडू शकतो. तापमान वाढीनं जंगलांमध्ये वणव्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे आणि महामारीचं संकटही उभं ठाकलंय. आपल्या भारताला या संकटाचा सर्वाधिक फटका बसू शकतो, ज्याचे संकेत सध्या मिळू लागलेले आहेत. अनेक शहरांमध्ये आपण पाहतोय उष्माघातानं मृत्यूच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. पुढील काही काळ जो आहे तो आणखीन कठीण असण्याची शक्यता आहे, कारण हा फक्त एप्रिल आहे. म्हणून स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतर्क राहा.